20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू आहे। आपल्या नवी मुंबई सुद्धा बेलापूर विधानसभेत प्रचंड चांगल्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा प्रचार आमच्या अधिकृत उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। गेले 4 दिवस महायुती समन्वयक आणि आमदार प्रसाददादा लाड सुद्धा या मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत। प्रभारी म्हणून आमचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्रजी घरत, महायुतीचे बेलापूरचे समन्वयक संदीपजी लेले, नुकताच प्रवेश केलेले आमचे अनिलजी कौशिक, राजू शिंदेबाई, हे सर्व या सगळ्या प्रचाराची नेतृत्व करत आहेत। आणि या सगळ्याच रणधुमाळीत काही विषय आपल्या समोर मांडायचे आहेत। त्या विषयाच्या अनुषंगाने आमचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत साहेब आपल्याशी संवाद साधतील। सर्व नवी मुंबईतील पत्रकार मित्रांना माझा नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित 151 बेलापूर विधानसभेच्या आमच्या उमेदवार आमदार मंदाताई म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष घरत साहेब, कौशिक साहेब, राजू म्हात्रे, सतीशजी, संदीपजी। खरं तर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची एवढ्यासाठी आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीसाठी 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची सांगता आहे आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजता रामलीला मैदान, नेरूळ सेक्टर 6 या ठिकाणी देशाचे गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते, एक धडकणारी तोफ ज्यांना देशामध्ये मानलं जातं, ते सन्माननीय अमितभाई शहा मंदाताईंसाठी बेलापूर विधानसभेसाठी एक सभा घेणार आहेत। ती सकाळी 10 वाजता आहे। प्रचंड संख्येने बेलापूर विधानसभेतली लोक माननीय अमितभाई शहा काय बोलतात आणि काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी येतील। माझी पत्रकार मित्रांना, सर्व आपल्या माध्यमातून नवी मुंबईतील बेलापूरमधील सर्व जनतेला मंदाताईंच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती आहे की या सभेला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। आणि हजारोच्या संख्येने माननीय अमितभाई शहा यांनी 370 कलम काढण्यामध्ये मोठा सहभाग होता। काश्मीरच्या मुद्द्यावरती त्यांचा मोठा सहभाग होता। एक देशाचे पुन्हा एक लोहपुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या पत्रकार परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावं। जो विषय आहे ना, त्या विषयावर आपल्याशी बोलणं झालेलं आहे, पण आपल्याला काय जर विचारायचं असेल निवडणुका संदर्भामध्ये, तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा उमेदवार काय बोलणार आहेत तर त्यांना बोलून घेऊ ना। ठीक आहे, मी नंतर आम्ही विचार आमदार मंदाताई म्हात्रे यांना विनंती करतो की पत्रकारांना आपण संबोधित करा। सर्वांना नमस्कार। सर्वजण कमी शॉर्टवेट नोटीस देऊन आपण आलात मोठ्या संख्येत, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देते। आताच आमचे आमदार प्रसादजी लाड साहेब बोलले, आमचे घरत साहेब जिल्हाध्यक्ष, सन्मानित सगळं व्यासपीठ उपस्थित तुम्ही सगळे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे, येणाऱ्या 18 तारखेला या देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित शहाजी सकाळी 10 वाजता नेरूळ रामलीला मैदानात येणार आहे आणि ते सभेला संबोधित करणार आहे की देशामध्ये झालेलं काम, राज्यात झालेलं काम, नवमीत केलेली कामं भारतीय जनता पार्टीने एकतर त्याचा आढावा घेतील किंवा त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन करावं। आम्ही मोठ्या संख्येने सर्व जनतेला मी आवाहन करते की आपण सर्व मोठ्या संख्येने सकाळी 10 वाजता रामलीला मैदानात यावं अशी मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहे। धन्यवाद। 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आमच्या विनंतीचा मान ठेवून सन्माननीय देशाचे गृहमंत्री श्रीयुत अमितजी शहा साहेब आम्हाला त्यांनी वेळ दिला आणि ते साधारण 10 वाजता एअरपोर्टला उतरत आहेत। तिथून ते 10 वाजताच म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर 10:10
किंवा संवादापर्यंत इथं पोचत आहे आणि ते खूप मोठं त्यांच्या माध्यमातून नागरिकांना संदेश पोचावा, नागरिकांना समजावं की ते येत आहेत आणि मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना तिथे येण्यासाठी आपल्या माध्यमातून एक विनंती आम्ही करतोय की त्यांनी सगळ्यांनी यावं आणि आमचे जे उमेदवार आहेत मंदाताई म्हात्रे या तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या रंगणामध्ये उतरले आहेत आणि आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार मोहीम करतोयच, पण तुमचंही सहकार्य खूप मोलाचं आहे आणि म्हणून आज ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या येणाऱ्या सगळ्या प्रक्रियेत एक चांगल्या प्रकारे भाग घ्यावा आणि आमच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांना आपल्या माध्यमातून एक सपोर्ट असावा म्हणून ही सगळी पत्रकार परिषद आम्ही घेतोय. आपणास काही विचारायचं असेल, आपल्याकडे काही असं हां तर आपण आता आम्हाला विचारू शकतो. येणार आहेत सभा घेण्यासाठी, त्यामागचं कारण काय की बेलापूरमध्ये भाजपला खिंडार पडला म्हणून अमित भाईंना इथं आणायचा विचार केलेला आहे भाजपने. एक अस्थिरता निर्माण. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी कुठे यावं आणि कुठे येऊन सभा घ्यायचा संपूर्णपणे आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा अधिकार आहे आणि भारतीय जनता पार्टीला बिलकुलपणे बेलापूरमध्ये खिंडार पडलं नाही. एक राज्याचा नेता म्हणून अतिशय मी आत्मविश्वासाने सांगतो, ज्या पद्धतीमध्ये 8 तारखेपासून या विधानसभेमध्ये मी सातत्याने काम करतो. काही लोकांनी सुपारी घेऊन अफवा पसरवल्या की संघटन गेलं, परंतु संघटन काहीही गेलं नाही. आमच्या सन्माननीय भगिनी आमदार मंदाताई म्हात्रेंनी या विभागामध्ये मागच्या 10 वर्षात तर काम केलंच आहे. त्याच्या आधी देखील विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी या विभागात काम केलं आणि प्रचंड विकासाची गंगा या विधानसभेमध्ये तिने काम करून संपर्क दांडगा तिने तयार केलेला आहे. त्यामुळे जे गेले, मी माझ्या भाषणात सांगतो ते आता पत्रकार परिषदेत सांगतो, जे गेले ते इम्पोर्ट केलेले होते आणि ते जाताना एक्सपोर्ट झाले आणि जीएसटी न भरता गेले, त्याच्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं संघटन, मला आठवत आहे 7 तारखेला 8 तारखेला माझी घरत साहेबांबरोबर बैठक झाली. गोव्याचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानवडेजी खासदार, ते मी आणि घरत साहेब बसलो होतो आणि हा जो नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होता की संघटन गेलं, याच्यावरती मी तुम्हाला स्पष्टपणे उत्तर देऊ इच्छितो की आमच्याकडे 384 बूथ आहेत. आजही 384 बूथ प्रमुख आमच्याकडे उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या मागच्या 4 दिवसात मी स्वतः बैठका घेतल्या आणि हजेरी लावून बैठका घेतल्या. 94 शक्ती केंद्र प्रमुख आहेत. 94 शक्ती केंद्र प्रमुखांच्या माझ्या बैठका झाल्या. 350हून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांच्या देखील माझ्या बैठका झाल्या आणि प्रत्येक बूथ मध्ये 1+30चा आकडा, जो 1+30 नाही पण 1+20, 1+25, 1+30 अशा कार्यकर्त्यांच्या देखील सातत्याने माझ्या बैठका झाल्या. मी रोज सकाळी 7:30-8 वाजता नवी मुंबईत येतो आणि दुपारी 4 वाजता मी मुंबईच्या प्रचारासाठी जातो. त्यामुळे संघटन पूर्णपणे इंटॅक्ट वर्डला मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये करीन, हे मंदाताई म्हात्रे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मला वाटतं की प्रत्येक उमेदवारांनी त्याची स्वतःची प्रचार यंत्रणा करावी. मंदाताई पण गणेश नाईकांच्या प्रचाराला कुठे जातात, कारण प्रत्येक जण स्वतःच्या प्रचाराच्या निवडणूक यंत्रणेमध्ये व्यस्त आहे. दुसरी गोष्ट, निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिवाळीचा काळ गेला, त्याच्यामध्ये 6 ते 7 दिवस गेले, फॉर्म भरण्याचा कालावधी गेला आणि खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवाती 5 तारखेपासून झाली. त्यामुळे 14-15 दिवसात जवळजवळ 5 ते 6 लोकांच्या मतदारसंघापर्यंत पोहोचणं, 7 मंडळ आणि जवळजवळ 100हून अधिकच्या नगरसेवकांच्या वॉर्डपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक उमेदवाराला शक्य नसतं. परंतु प्रत्येक मतदाराची इच्छा असते की उमेदवार मला भेटायला आला पाहिजे. आमच्या ताई पायाला भिंती लावल्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तांड्यामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये त्या स्वतः फिरतात. पक्षाने दिलेली यंत्रणा, भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक म्हणून, प्रभारी म्हणून, प्रवासी नेते म्हणून आम्ही सर्व फिरतो आहोत आणि मला वाटतं की ताईचं काम करतायत आणि नाईक साहेब देखील नाईक साहेबांचं काम करतायत. त्यामुळे या नवी मुंबईतल्या दोन्ही जागांवरती भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा विजय होणार हे निश्चित आहे. पोपट आहे.
संजय राऊत आज काय बोलेल, उद्या काय बोलेल, सकाळी काय बोलेल, रात्री काय बोलेल, कधी कधी रात्रीचं घेतलेलं सकाळी उतरते की नाही हा मला प्रश्न आहे. त्यामुळे असे कंटेनर मधून वगैरे पैसे कुठूनही कोणाचे येत नाहीत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या देखील गाड्या तपासल्या जातात. काल मी सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना माझी गाडी देखील आणि माझ्याबरोबर असलेली पोलिसांची गाडी देखील तपासली गेली. त्यामुळे निवडणूक आयोग ही सक्षम यंत्रणा आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला दिलेलं काम असतं. निवडणूक काळामध्ये हे सर्वश्रेष्ठ यंत्रणा म्हणून काम करतात आणि ते त्यांचं काम करत असताना कोणाच्या पोटात दुखत असेल, माझी गाडी का चेक केली, माझं विमान का चेक केलं, तर हा फक्त भाव आणायचा प्रयत्न आहे. या बाबतीत आमचे नेते अमितभाई शहाच्या देखील बॅगा चेक केल्या गेल्या, देवेंद्र फडणवीसांच्या देखील केल्या गेल्या, नितीन गडकरींच्या केल्या गेल्या, एकनाथरावजी शिंदेच्या केल्या गेल्या, पंकजा मुंडेंच्या केल्या गेल्या आणि माझी देखील काल स्वतःची चेक केली गेली. त्यामुळे त्याचं चित्रीकरण करणं, लोकांना सांगणं, हे संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी हे धंदे बंद करावे आणि जे सत्य आहे त्याला माहिती असेल तर कंटेनर कुठून येत आहे तर त्या गाडीचा कंटेनरचा नंबर त्यांनी इलेक्शन कमिशनला द्यावा, इन्कम टॅक्सला द्यावा, म्हणजे ते त्यांची कारवाई करें. हमारे 151 बेलापुर विधानसभा क्षेत्र की हमारी बहन उम्मीदवार सम्माननीय आमदार मंदाताई मात्रे के प्रचार सभा के लिए 18 तारीख को सुबह 10 बजे नेरुल सेक्टर 6 रामलीला मैदान में देश के गृह मंत्री और भारतीय जनता पार्टी के नेता अमित भाई शाह प्रचार सभा के लिए आने वाले हैं. उनके साथ सम्माननीय देश के भारतीय जनता पार्टी के सरचिटनीस विनोद तावड़े जी भी इस सभा में आने वाले हैं. मैं आपके माध्यम से सभी इस बेलापुर के विधानसभा क्षेत्र के कार्यकर्ताओं को, मतदाताओं को विनती करना चाहता हूं कि आप सभी लोग इस सभा में माननीय अमित भाई जो संबोधित करने वाले उसके लिए आए. माननीय मंदाताई को और बेलापुर की जनता ने हमेशा भारतीय जनता पार्टी को साथ दिया है. वो लोकसभा में भी आपने देखा है कि प्रचंड बहुमत से बेलापुर विधानसभा में हमारे खासदार का विजय हुआ. वैसे ही फिर से एक बार विजय मंदाताई मात्रे का हजारों वोटों से करने के लिए, आशीर्वाद देने के लिए सारी जनता आए और 20 तारीख को माननीय मंदाताई को मतदान करें और कमल निशानी पे सिक्का मारे. उन्नति कुछ नहीं है. मैं तीसरी बार विकास कामों के ऊपर खड़ी हूँ और जनता का प्रतिसाद बहुत अच्छे से आ रहा है. कुछ जनता मुझे मिलने आ रही है, लोग मिल रहे हैं कि हमको ताई चाहिए ताकि बिल्डर, अधिकारी, कॉन्ट्रैक्टर, व्यापारी सबको कोई नहीं चाहिए इनमें से. और उनका कहना है कि 10 साल ताई ने काम किया है, किसी को परेशान नहीं किया, किसी पार्टी को परेशान नहीं किया, किसी जात पात के धर्म के लोगों को परेशान नहीं किया. नहीं तो क्या होते हैं, एमएलए बना इसकी टपरी उड़ाओ, एमएलए बनने के बाद इसका घर उड़ाओ, इसका दुकान उड़ाओ. हमने सबको साथ में लेके सबका विकास मैंने किया है इधर पर. और जो विकास के काम अधूरे है उनके बलबूते पे मैं आगे जाना चाहती हूँ.